तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता पहिल्यांदाच आपण पाहतो सायली देवी आईसमोर उभी असते. देवी आईसमोर हात जोडून ती आता प्रार्थना करत असते. अर्जुन जो आहे तो खूप मोठ्या लढाईसाठी गेलेला होता आणि या सगळ्या गोष्टींना आता माहिती होत्या. म्हणूनच तिला असं वाटत असतं की अर्जुनवर कोणतंही संकट येऊ नये यासाठी ती देवी आईकडे प्रार्थना करत असते. देवी आईसमोर ती दिवा लावत असते आणि तिला माहिती आहे ही देवी आई तिला कधीच असं रिकामे हाती ठेवणार नाही. म्हणजेच तिने जे काही ठरवलं आहे ते काम पूर्ण करणारच. म्हणूनच देवी आईसमोर ती हात जोडत म्हणत असते की आम्ही जे कार्य ठरवलं आहे ते पूर्ण होऊ दे आणि त्या माणसाला शिक्षा होऊ दे आणि तो पकडला जाऊ दे अशी प्रार्थना इकडे मात्र आता सायली करत असते. दुसरीकडे मात्र आता प्रियाने साक्षीला कॉल केलेला असतो आणि साक्षीला कॉल करून प्रिया म्हणत असते की अण्णा सरांनी तुला आज काही कॉन्टॅक्ट वगैरे केला होता का? नाही ग, का काय झालंय, काही घडलं आहे का असं देखील आता ती तिला विचारत असते. नाही ग, घडलं नाही आहे, सहज म्हणून विचारलं की तुला काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला होता का? ते काय ना, मी देवाकडे नवस केला आहे की लवकरात लवकर अण्णा सर सापडायला हवेत म्हणून तुला विचारलं आणि जर तुला काही त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे आला ना तर प्लीज मला सांग असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता प्रिया साक्षीला सांगत असते तेव्हा साक्षीला थोडं डाऊटफुल वाटत असतं आणि म्हणूनच साक्षी तिला उलटसुलट प्रश्नही विचारत असते. पण साक्षीला ती उलटी उत्तरच देऊ लागते आणि ती म्हणत असते की नाही ग, असं नाही तसं आणि असं बोलून ती आता सगळं बोलणं फिरवत असते. पण साक्षीला आता संशय आलेला असतो की हिला अण्णांबद्दल काहीसं कळलेलं दिसते म्हणूनच तर ती असं मला विचारत आहे असाही समज आता इकडे साक्षीचा होत असतो. आता इकडे प्रिया फोन ठेवते आणि मग प्रिया विचार करते की महिपत तर घरीही गेलेला नाही आहे. मग हा महिपत गेला तरी कुठे? पोलिसांच्या तावडीत तर सापडला नसेल ना अशी भीती कुठेतरी प्रियाला वाटत असते. दुसरीकडे मात्र आता साक्षीसुद्धा अण्णांच्या बाबतीत विचार करत असते. तिलाही आता थोडंफार वेगळं वाटत असतं आणि ती म्हणत असते अण्णा ठीक तर असतील ना, या सगळ्या गोष्टींचा ती आता विचार करत असते. इकडे आता जिथे हा लपून बसलेला असतो महिपत त्या घरावर आता पोलिसांनी पूर्णपणे चारी बाजूने जप्ती आणलेली असते. चारी बाजूंनी जेव्हा पोलीस त्या घराला पूर्णपणे लॉक करतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं इथे असणाऱ्या या बदला. मग आता पोलीस बाहेरून सांगू लागतात की लवकरात लवकर जे कोणी आत आहेत ते बाहेर या, कारण या घराला चारी बाजूनी पोलिसांनी वेढून ठेवलेलं आहे. मग आता तेवढ्यातच एका फंटरचा फोन आलेला असतो आणि फंटरच्या फोनवरूनच आता तो फंटर म्हणत असतो महिपतला की तुमच्या गाडीची सोय मी केलेली आहे, कधी मला पोलिसांनी पकडल्यावर का? आता जिथे मी उभा आहे ना तिथे बाहेर पोलीस आहेत, आता काय करायचे सांग, बघतो मी माझं मॅनेज करतो, पण गाडीचा काही तो बंदोबस्त करून ठेव असं देखील फंटरला आता इकडे महिपत सांगू लागतो. आणि त्यानंतर आता काही झालं तरी बाहेर हे महिपतला जावंच लागणार असतं. म्हणूनच आता महिपत जो आहे ते पोलिसांचं बोलणं ऐकून दाराचं दार आहे ते तर उघडतो आणि दार जेव्हा तो उघडतो ना तेव्हा मात्र आता तो ठरवतो की ह्यातल्या एका माणसाला आपल्या हाताशी घ्यायचं आणि मग आपण बाहेर जायचं. त्यातूनच आता त्या माणसाला म्हणजेच जो त्या मुलाचे बाप असतात ना त्याला आता हाताशी धरलेलं असतं आणि त्याला घेऊन आता महिपत दार उघडतो. महिपतने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते आणि आता तो सगळ्यांना म्हणतो की तुम्ही पिस्तूल खाली ठेवा, नाही तर बघा मी ह्याला कसा संपवतो ते जागेवर खोपडीच बाहेर काढेन ह्याची. 113% सांगतो या, लांब राहायचं, सगळ्यांनी बंदुका खाली ठेवायच्या. आता पोलिसांनी सुद्धा त्या माणसाचा नाहक बळी जाऊ नये म्हणून आता पिस्तूल खाली ठेवलेले असतात आणि सगळीजणं हँड्स अप करून उभे असतात. आणि आता त्या लोकांना असं वाटत असतं की चला आपल्याला काही झालं तरी हा मेल आपण ह्याच्या मागे धावूया. मग आता इकडे जेव्हा महिपत जो आहे तो समोरून येतो आणि महिपतने जेव्हा त्या माणसाच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो तेव्हा आता सगळ्याच पोलिसांनी आपले पिस्तूल खाली ठेवलेले असतात आणि महिपत त्या संधीचा फायदा घेऊन आता तिकडनं पळून जाणार असतो. कारण आता महिपतला तिथे थांबावं वाटत नसतं. महिपतच्या लक्षात आलेलं असतं की हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे. मात्र त्याच्यावर इंग्लिशमध्ये बोलत असतो, इंग्लिश फाडत असतो. मग त्याला
त्याला आता महिपत सांगत असतो, ओ अर्जुन सर, आपल्याला माहीत नाही तुम्ही काय बोलताय इंग्लिश वगैरे, आणि ते काही बोलायचा प्रयत्न करू नका, आपल्या खोपडीत काही जात नाही आहे. आणि असं बोलून ना तो चिडचिड करत असतो. मग आता अर्जुनलाही राग आलेला असतो. अर्जुनला समजून जातं की हे सगळं ना हा मुद्दामून करतोय, या माणसाचा बळी जाऊ नये म्हणून. आता ही लोक शांत असतात. पण इकडे मात्र आता पळत पळत आता सगळीजणं त्या महिपतच्या मागे गेलेली असतात. कारण महिपत ना पक्का पोचलेला आहे. म्हणजे महिपत ना खूप हुशारीने तिकडनं पळून गेलेला असतो. आणि सगळीजणं मात्र आता एकटक तिथे वाट बघत असतात. आणि तेव्हा पोलीसही आता पळतात. पण पोलीस नेमके कुठे जातात ना खरंच कळत नाही. कारण जेव्हा महिपत जिथून सटकला होता तेव्हा सगळीजणं महिपतच्या मागे लागले होते. पण अर्जुनने बरोबर त्या महिपतला पकडलेलं असतं. अर्जुन जो आहे तो मात्र आता त्या महिपतला म्हणत असतो की तुला आता सोडत नसतो. आणि अर्जुन त्या महिपतला धरायला जातो. अर्जुनने आता त्या महिपतला पाडून तर टाकलेलं असतं. पण आता अर्जुनसमोर मोठं एक ध्येय असतं. आता अर्जुनला पिस्तूल दाखवलं जातं. मग अर्जुन थोडासा का होईना मागे हटतो. कारण आता अर्जुनला पिस्तुलाच्या गोळ्या लागल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे सुद्धा माहिती आहे. पण आता मुद्दामूनच हे सगळं काही त्याला घडवून आणलेलं असतं. इकडे बिचारी ही अर्जुनच्या लढाईसाठी देवीकडे प्रार्थना करत असते. आणि तिलाही वाटत असतं की या सगळ्यातना सुखरूपपणे अर्जुन सुटायला हवा. पण इकडे महिपतने अर्जुनवर बंदूक रोखून ठेवलेली असते. अर्जुन आता त्याला म्हणत असतो की पिस्तूल खाली घे, तुला मी आधीच सांगतोय. पण ऐकायला मात्र कोणीही ऐकायला तयार नसतो. मग आता जेव्हा तो ऐकायला तयार नसतो तेव्हा मात्र आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ह्याला आता संपवायचं. मग आता महिपत त्याच्यावर पिस्तूल रोखतो. आणि जेव्हा पिस्तुलातून गोळी मारायला बघत असतो तेव्हा मात्र त्याची गोळी संपलेली असते. त्याच्या पिस्तुलामध्ये आता एकही गोळी शिल्लक राहिलेली नसते. कारण त्याने आधीच खूप जास्त आताशबाजी केलेली असते. खूप जास्त त्याने आता त्या पिस्तुलातल्या गोळ्या वाया घालवलेल्या असतात. आणि त्यामुळेच आता त्याला अर्जुनला गोळी मारताना त्याच्याकडे बिलकुलही गोळी नसते. त्याच्यामुळे त्याचा पोपट होतो. मग तिकडे ठेवलेला हातामध्ये तो जळतं लाकूड हातात घेतो. आणि ते मात्र आता तो इकडे असणाऱ्या या अर्जुनवर ठेवत असतो. आणि अर्जुनला म्हणत असतो की आता तू माझ्या तावडीतून वाचू शकत नाही. कशाला माझ्या नादी लागतो. तुला सांगितलं आहे की उगाच माझा नाद करू नकोस. तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये पडायचंच आहे. पण अर्जुनने ठरवलेलं असतं की या सगळ्या केसच्या मुळाशी जायचं. आणि म्हणूनच तर तो आता जराही विलंब न करता फक्त त्या महिपतच्या मागे तिथपर्यंत पोचलेला असतो. स्वतःच्या जीवाची सुद्धा तो पर्वा करत नाही. आता हा प्रसंग ना खूप जास्त थरारक दाखवलेला आहे. म्हणजे एखाद्या मूवीमध्ये दाखवतात ना अगदी तसंच. म्हणजेच आता अक्षरशः ना अर्जुनच्या मानगुटीवर त्याने लाकूड ठेवलेलं असतं. आणि अक्षरशः त्याला मारायचा प्रयत्न हा महिपतचा सुरू असतो. आता महिपतने त्याच्यावर इतका जोरात घाव केलेला असतो ना तरीसुद्धा अर्जुन जो आहे तो तत्परतेने खटकन उभा राहतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जोरही नसतो. कारण महिपतने आता त्याला खूप जास्त मारलेलं असतं. महिपत जेव्हा त्याला मारतो तेव्हा अर्जुन अर्धमेला झालेला असतो. अर्जुनलाही आता कळत नसतं की काय करावं. अर्जुन डायरेक्ट खाली कोसळतो. आणि इथे अर्जुन खाली कोसळल्याबरोबर दुसरीकडे मात्र आता खूप मोठा भयानक प्रसंग घडलेला असतो. तो म्हणजे घरात असलेला हा फोटोही आता खाली पडलेला असतो. फोटो जेव्हा खाली पडतो तेव्हा मात्र सायली घाबरते. कारण तो अर्जुन सायलीचा जोडीचा फोटो होता आणि तो आता खाली पडलेला होता. मग आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनच्या जीवाला धोका आहे. कारण काच फुटलेली होती. मग आता सायली कशाचाही पर्वा न करता आता घरातल्यांना काहीच न बोलता तिकडनं निघत असते. पण कल्पना वगैरे सगळीजणं आता तिला म्हणत असतात की काय झालं आहे. मग आता ती म्हणत असते की मला आताच्या आता जावं लागेल, यांचा जीव धोक्यात आहे, मला बघावं लागेल. आणि असं बोलून ती आता तिकडनं जायचा प्रयत्न करत असते. पण कल्पना वगैरे सगळेजणं तिला थांबवत असतात. पण ती काही ऐकायला तयार नसते. कारण तिला लवकरात लवकर तिथे पोचायचं असतं. म्हणूनच तर ती आता जायला निघत असते. इकडे मात्र अर्जुन हा कोसळलेला असतो. पण आता रविराज हे मात्र सायलीला थांबवतात. आणि सायलीला म्हणत असतात की तू कुठेही जायचं नाही, ही लढाई माझी आहे आणि माझ्यासाठी अर्जुन ही लढाई लढतोय. मग आता मी काही झालं तरीसुद्धा तुला जाऊ देणार नाही आहे. मी बघतो काय
झालेलं आहे ते, आणि तसंही तू माझी लेक आहेस आणि माझ्या लेकीला मी असं एकटीला सोडू शकत नाही. मी बघतो काय करायचं आहे ते, तू काळजी करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. सायलीला अक्षरशः इकडे सांगितलेलं असतं की तू माझी लेक आहेस आणि तू इथेच थांबायला हवंस. मी तुझा बाप आहे आणि मी बापाचं कर्तव्य आता पार पाडणार आहे. काही झालं तरीसुद्धा मलाही आता बघायचंच आहे की माझ्या कुटुंबाच्या सगळ्या संकटावर कोण उठलं होतं, त्यामुळे मी जाऊन बघतो असं देखील आता म्हटलं जातं. मग आता सायली तिथेच थांबते आणि प्रतिमा आणि त्यासोबत घरातले इतरही सायलीला समजवतात. सायलीला म्हणत असतात की अशी रडू नकोस, तू रडलीस की आम्हाला कसं तरीच होतं, कसं तरीच वाटतं, आणि असं बोलून आता तिला थांबवायचा प्रयत्न मात्र आता सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता खूपच जास्त रडायला सायलीला येत असतं. सायली म्हणते की हे सगळं ठीक तर असेल ना, ह्यांना बरं तर वाटत असेल ना, असे एक अनेक तिच्या मनामध्ये विचार येत असतात. पण सगळीजणं तिला सावरत असतात. काळजी करू नको, रविराज गेला आहे ना, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. इकडे मात्र आता देवीच्या कृपेने अर्जुनला काही झालेलं नसतं. अर्जुनच्या नाकातनं वगैरे रक्त येत असतं, पण अर्जुन खटकीने उठतो आणि आता अर्जुन आपल्या कामाला लागलेला असतो. म्हणजेच काय तर आता अर्जुनना आता पुढे येतो आणि पुढे सरसावून तो महिपतची कॉलर धरतो. महिपतला म्हणत असतो की तुला काय वाटलं मी तुला असंच सोडेन का, तर हा तुझा गैरसमज आहे आणि आता बघ तुला मी दाखवतो. आणि असं बोलून आता अर्जुन आहे ना महिपतची सुद्धा बेकार धुलाई करतो. अर्जुन जेव्हा आता महिपतची धुलाई करतो तेव्हा मात्र आता महिपत जो आहे त्याला सुद्धा आता होत नसतं की काय करू आणि काय नाही ते, आणि त्यामुळे ना आता तो सुद्धा तिथे जागेवर कोसळतो. जसा तो तिथे जागेवर कोसळतो तसा मात्र आता महिपतला समजतच नसतं की काय करावं. आता महिपत हे नाटक करत असतो हे अर्जुनला माहीत नसतं. अर्जुन विचार करतो की चला आपण आता आपलं काम केलं आहे, आता मात्र बरं झालं एकदाची तुला शिक्षा मिळाली, आता पोलिसांच्या हवाले एकदा केलं का झालं, असं बोलून तो मागे वळलेला असतो. पण तोपर्यंत महिपत उठून चाकूने जोरात आता अर्जुनच्या हातावर वार करतो. अर्जुनच्या हातावर चाकूने वार केल्यामुळे आता अर्जुनचा एक हात एकदमच असा लुळा पडलेला असतो. म्हणजे त्याला हालचाल बिलकुलही करता येत नसते. कशी हालचाल करणार, जर नुकताच त्याच्या हातावर जर चाकू मारला गेलेला असेल तर त्याच्या हाताची मुवमेंट्सच होत नसते. पण आता या सगळ्या संधीचा फायदा ना महिपतने घेतलेला असतो आणि महिपत त्याला मुद्दामून म्हणतो की तुला काय वाटतंय, तुला असं वाटतंय का सुभेदार सगळं काही ही लढाई तू जिंकलाय, मी तुला आधीही सांगत होतो या सगळ्यापासून लांब राहा, पण तू ऐकलं नाहीस. मग आता अर्जुनला तो खूप मारतो, मागून एक वार फोडून एक वार, आणि त्यामुळे ना आता अर्जुन तिथे कोसळतो. अर्जुन जसा तिथे कोसळतो तेव्हा मात्र आता महिपत तिकडनं पळ काढत असतो. पण अर्जुनही तितकाच हुशार, अर्जुनने त्याला आता पळ काढू दिलेला नसतो. म्हणजे तिकडनं जोरात आता लाकूड फेकून मारलेलं असतं आणि जसं तो लाकूड फेकून मारतो त्या लाकडामध्ये अडकून ना महिपत कोसळतो. महिपत जसा खाली पडतो तसं आता तिकडे अर्जुन धावत धावत जातो आणि त्याच्या आता पाठीवर पाय ठेवतो आणि म्हणत असतो की आता तू डायरेक्ट ना जेलमध्ये जाणार, बाकी कुठे नाही. मग आता तेवढ्यातच पोलीस चैतन्य सगळेजण येतात. आता ही तर लढाई अर्जुनने जिंकलेली असते, पण आता पोलीस तिथे येतात आणि पोलीस ऐनवेळेला येऊन महिपतला अटक करतात आणि महिपतला पोलीस घेऊन जातात. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्या गोष्टी ठीक तर असतील ना, हे सगळं काय मध्येच होतं आहे मला खरंच कळत नाही. सुभेदारांच्या कुटुंबावर एकावर एक संकट येतच राहत आहेत, काय झालं आहे नेमकं काहीच कळत नाही आहे. इकडे मात्र आता सायली कंटिन्यू रविराजांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, कारण तिला ना अर्जुनची काळजी वाटत असते. अर्जुनची काळजी वाटत असल्यामुळे तिला आता टेन्शन आलेलं असतं, म्हणून ती रविराजांना कॉन्टॅक्ट करते. रविराजांना आता इकडे मात्र पोलीस सांगू लागतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, महिपतला अटक झालेली आहे. महिपतला अटक झाल्याची बातमी जेव्हा रविराजांना कळते तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होतो आणि ते खुश होऊन आता पाहू लागतात. आणि त्यानंतर मात्र आता तेवढ्यातच सायलीचा फोन आलेला असतो. सायली विचारत असते की काय झालं, हे तुम्हाला भेटले का. त्यावर मात्र अर्जुनही भेटलाय, पण तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे, ते म्हणजे महिपतला अटक झाली आहे. महिपतला अटक झाली ही गोष्ट जेव्हा आता सायलीला कळते तेव्हा सायलीला खूप जास्त आनंद होतो. मग सायली विचार करते की चला फायनली पोलिसांनी महिपतला अटक केली, याचा अर्थ हे आता सुरक्षित असतील, असाच विचार सायली करत असते. आणि त्यामुळे आता सायलीच्या फोनकडे सगळेजण जातात. म्हणजे सायली खुश दिसत असते, सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं काही सांगून जात असतं. म्हणूनच आता सगळेजण सायलीला जाऊन विचारतात की काय झालं आहे. त्यावर सायली आता सगळ्यांना सांगते की महिपतला पोलिसांनी
पोलिसांनी पकडला आहे. आता हे सगळं बोललं ना बाहेर एका टोकाने कान लावून बरोबर ही प्रिया ऐकत असते, कारण प्रियाला सुद्धा आता जाणून घ्यायचं असतं की हा महिपत पकडला गेला आहे का काय. मग आता जेव्हा सायली बोलते ना की महिपतला पोलिसांनी पकडलं आहे, तेव्हा मात्र आता खूप जास्त भीती ना इथे असणाऱ्या या प्रियाला वाटत असते. प्रिया विचार करते की बापरे, आता हा महिपत तर पकडला गेला आहे, मग आता आपलं काय, म्हणजे आपलं काय सगळं सत्य बाहेर येईल का, असा विचार ना ती करत असते. पण आता सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून कल्पना ही सायलीला म्हणते की बघ, तू आम्हाला ना अशीच नेहमी हसत राहावी असं वाटतं, म्हणूनच तुला आम्ही सांगत असतो की टेन्शन घेऊ नको, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि त्याच वेळेला आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी तर नीट होतात, पण प्रियाला खूप जास्त टेन्शन येतं, कारण प्रियाला आता भीती वाटत असते की महिपतला पोलिसांनी पकडलं आहे. पण आता जेव्हा महिपत पोलिसांना सगळं काही सांगून बसेल, त्यामध्ये त्यांनी माझं नाव नको सांगायला, आता फक्त सुमन सापडायला हवी, मग झालं, असाही विचार आता सुरू असतो. मग आता दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी होतच असतात. प्रतिमा त्या म्हणतात की अगं, मी देव पाण्यात टाकले होते, आता मला काही झालं तर घरी जावं लागेल, कारण देव पाण्यातून बाहेर काढावे लागतील, कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला टेन्शन आलं होतं. जसा कल्पनाचा फोन आला तसं मी देव पाण्यात ठेवले होते, चल मी आता निघते, मला जावं लागेल, असं देखील आता जी प्रतिमा आहे ती बोलत असते, कारण आता प्रतिमाला लवकरात लवकर तिथे पोचावं लागणार असतं. दुसरीकडे प्रिया घाबरलेली असते. प्रियाला कळत नसतं की काय करावं आणि काय नको, ते सगळीकडनं संकटवर संकट तिच्यावर आलेलं असतं. मग ती आता टेन्शनमध्ये येते आणि मग ती ठरवते की नाही, आपल्याला आता काहीतरी करायला हवं, आणि ती नागोबाला सुद्धा या सगळ्याबद्दल फोन करून सांगणार असते, कारण नागोबा जो आहे तो सुद्धा तर या सगळ्यामध्ये असणार आहे. मग आता या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ना ती सुद्धा आता ठरवते की थांबा, आपण ना काहीतरी करायला हवं, नागोबाला या गोष्टी सांगायला हव्या की महिपतला अटक झाली आहे, त्यांनी जर त्याचं नाव घेतलं तर उत्तमच, पण माझं नाव महिपतने घ्यायला नको असं वाटत असतं. आता रविराजांना महिपत दिसतो, कारण पोलिसांनी महिपतला पकडलेलं असतं, आणि एवढे दिवस महिपत त्यांच्या समोर येऊन सुद्धा त्यांना माहिती नव्हतं की हे सगळं घडवणारा महिपतच होता. मग आता 22 वर्षापूर्वी घडलेल्या ॲक्सिडेंटचा बदला घ्यायचा म्हणूनच रविराज महिपतची कॉलर धरतात आणि महिपतला खूप बोलतात. महिपतला म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली रे माझं कुटुंब संपवायची, आता तू जेलमध्ये सडायचं, आणि असं बोलून त्याच्या जोरात एक कानाखाली सुद्धा लगावून देतात. तो ऑलरेडी रक्तानं माखलेला असतो, पण रविराजांना इतक्या वर्षाचा जो काही संताप असतो ना तो बाहेर काढायचा असतो, म्हणून रविराज आता त्याच्या जोरात कानाखाली वाजवतात. जेव्हा रविराज त्याच्या कानाखाली वाजवतात ना तेव्हा मात्र आता तो घाबरतो आणि त्यानंतर मात्र तो बघतच राहतो. पण रविराज म्हणतात की तुला आता जी काही शिक्षा होईल ती पोलीस स्टेशनमध्येच होईल, आणि त्यानंतरच आम्हाला खरा सूत्रधार कळेल, तूच या सगळ्याचा मास्टर माइंड आहेस, असं देखील रविराज महिपतला बोलत असतात. महिपतला पोलीस घेऊन जातात, तर तेवढ्यात चैतन्य अर्जुनला घेऊन आलेला असतो. अर्जुनच्या हाताला झालेला वार, येणार रक्त, हे सगळं बघून रविराज खूप जास्त घाबरतात, कारण सायलीला टेन्शन आलेलं होतं हे त्यांना सुद्धा माहिती होतं. मग आता रविराज अर्जुनला म्हणतात की चला, आताच्या आता आपल्याला लवकरात लवकर जावं लागणार आहे, आपण पटकन जाऊया, कारण लवकरात लवकर उपचार होणं गरजेचं आहे, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र एवढं नाही सिनियर, पण आपलं जी शोध मोहीम होती, आपलं जे कार्य होतं ते कुठेतरी सफल झाले नाही याचा आनंद झाला आहे. म्हणजे महिपतला अटक झाली आहे. आता अर्जुनला पाठीवर आणि हातावर 2 ठिकाणी वार केलेले असतात. आता सायली देवाकडे प्रार्थना करत असते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई, तुला कसं कळतं गं सगळं, म्हणजे मला हीच गोष्ट कळत नाही आहे की तुला या सगळ्या गोष्टी कशा काय कळतात. आता मलाही किती मोठं माझ्यावर संकट आलं होतं, पण त्यातून सुद्धा तू मला मार्ग काढून दिलास, मला बरं वाटलं देवी आई, असं बोलून ती आता देवी आईकडे हात जोडत असते. तर पुढील भागामध्ये जेव्हा तिला कळतं की अर्जुनच्या हाताला लागले तेव्हा ती कावरी बावरी झालेली असते आणि लगेचच ती आता हॉस्पिटलमध्ये जाते, जिथे आता अर्जुनला ठेवलेलं असतं. अर्जुनचं ड्रेसिंग वगैरे केलं जातं, पण आता अर्जुन म्हणतो की आपल्याला खऱ्या सूत्रधारापर्यंत महिपत पोचवू शकतो. मग आता महिपतची उलट तपासणी घ्यायची हे सुद्धा अर्जुनला बरोबर माहिती असतं. मुळात येणार जे काम पोलिसांनी करायला हवं ते सगळं काम हा अर्जुन करत असतो, त्यामुळे काही दाखवतील काही सांगता येत नाही, कारण आता रिमांड होममध्ये घेतल्यानंतर अर्जुन आणि महिपत समोरासमोर असतात आणि त्याला आता प्रश्न विचारत असतात. इकडे मात्र आता सुमनला बांधून ठेवलेलं असतं, पण सुमनला बांधलेल्या अवस्थेतसुद्धा इथे नागराज मारत असतो, कारण का तर तूच त्याला सोडलंस ना, तूच हे सगळं केलंस ना, आता माझी किती वाट लागणार आहे तुला कळतंय का, आणि असं
असं बोलून तो सुमनला मारत असतो. तर इकडे मात्र आता अर्जुनने महिपतची उलट तपासणी करायला सुरुवात केलेली असते. महिपतला विचारलेलं असतं की बोल, या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे, तुला सुपारी कोणी दिली होती. आता महिपत या सगळ्यामध्ये खरं नाव सांगेल का, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.